की बोललंच पाहिजे का, तर बोललंच पाहिजे। त्याचं कारण असं आहे, आज जर नाही बोललो तर 100% तुम्ही आमचा घात घेतल्याशिवाय राहणार नाही। प्रत्येक कुटुंबामध्ये कोण कधी कोणता निर्णय घेईल मला असं वाटतं हे सांगता येणार नाही। आज आमच्या धरणे आंदोलनाचा सन्माननीय राठी सरांच्या नेतृत्वाने 71 दिवस पूर्ण झालेले आहे। खरं तर मला हा प्रश्न आहे की आमच्या जमिनीला काही मूल्य तर राहिलंच नाही, पण गेले 71 दिवस झाले प्रत्येक माणसाच्या जीवनाला सुद्धा तुम्ही मूल्य ठेवलं नाही, असं आम्हाला एकंदरीत या ठिकाणी निर्माण झालेली अवस्था आहे। त्याचं कारण असं आहे, इथं 71 दिवसापासून 100 माणसं जवळजवळ दररोज येतात। मिनिमम एका माणसाची किंमत तुमच्या नाही परंतु आमच्या लायकीला अनुसरून जर विचार केला तर निदान 500 रुपये रोजाचा एक माणूस आहे। आणि इथं आंदोलन स्थळी येण्याकरता आम्हाला 100 रुपये दररोज जाणं आणि येणं लागतं। 600 रुपये प्रति माणसाच्या हिशोबाने जर विचार केला तर रोजचे आम्ही 60,000 रुपये खर्च गेले 71 दिवसापासून या ठिकाणी खर्च करतो। मग आता एवढं खर्च करून जर आम्ही इथे येत असेल तर याचाच अर्थ आहे की आमच्या पोटतिडकीने आम्ही आतापर्यंत तुमच्यापर्यंत हा मेसेज काहीतरी जावा म्हणून जर विवेचन करत असेल तर आता तरी तुमच्या मायबाप सरकारच्या लक्षात यायला पाहिजे। कारण आम्ही अंदाजपंचे बोलणारे माणसं नाही। एका शास्त्रकाराने सुंदर प्रश्न केलेला आहे, जगामध्ये अशा 3 गोष्टी आहे की जी गोष्ट तुम्हाला बोलायची ती सत्य आहे का, असं आमचं शास्त्र सांगतं। सत्य असून भागत नाही तर पुन्हा शास्त्र सांगतं ते गोड आहे का आणि गोड असून भागत नाही, जे बोलायचं तुम्हाला ते बोललंच पाहिजे का। म्हणजे हे 3 प्रश्न जर तुम्ही या ठिकाणी शास्त्राला अनुसरून केले त्याला उत्तर हे आहे, जे आम्हाला बोलायचं ते सत्य आहे। कारण 12 लाख रुपयाने जमीन कुठंच भेटू शकत नाही। विधानसभेत सुद्धा ज्यावेळेस नाना पटोले आणि आमचे अंबादास दानवे आदरणीय सन्माननीय अर्जुन भाऊ आणि आज नाना पटोले साहेबांनी एकंदरीत या सर्व नेत्यांनी विषय जे मांडलेले हे खरोखर त्या ज्या लोकांनी ऐकले त्यांना सुद्धा असं वाटेल की हास्यास्पद आहे। म्हणजे आम्हाला जे बोलायचं पोटतिडकीने सांगतो ते सत्य आहे। बरं 71 दिवस झाले मायबाप सरकार म्हणतो आम्ही, अर्वाच्य शब्दामध्ये तिघापेक्षा आम्ही कोणीही विवेचन केलं नाही। देवा भावाशिवाय आम्ही तुम्हाला बोललेलो नाही, म्हणजे आम्हाला जे बोलायचं ते गोड बोललेलो आहे। आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे, प्रश्न असा आहे की बोललंच पाहिजे का, तर बोललंच पाहिजे। त्याचं कारण असं आहे, आज जर नाही बोललो तर 100% तुम्ही आमचा घात घेतल्याशिवाय राहणार नाही। सरांनी आता सांगितल्याप्रमाणे आम्ही जरी नाही बोललो तर न बोलताना होणारा जो परिणाम आहे, प्रत्येक कुटुंबामध्ये कोण कधी कोणता निर्णय घेईल मला असं वाटतं हे सांगता येणार नाही। म्हणून तो कटू निर्णय घेण्याच्या अगोदर आज बोललेले नाना पटोले साहेब, परवा बोललेले आदरणीय अंबादास दानवे साहेब, त्याच्यानंतर आदरणीय जयंत पाटील साहेब आणि सन्माननीय आपले अर्जुन भाऊ, एवढे लोक जे बोलले त्यांच्या बोलण्याला अनुसरून आपण दाद द्यावा एवढीच मायबाप सरकारला कळकळीची विनंती करतो। कारण 3 मुद्दे माझे लक्षात ठेवा की आम्हाला जे बोलायचं ते सत्य आहे, जे बोलायचं ते आम्ही गोड बोललो आणि बोललंच पाहिजे का याच्याशिवाय पर्याय नाही। म्हणून या ठिकाणी आम्ही विवेचन करण्याचा प्रयत्न केला, तो आपल्याकडून सार्थकी लागावा एवढीच मायबाप सरकारला विनंती करतो।